एका गावात एका छोट्याशा घरात एक जोडपे राहत असत. लग्नाला 1-2 वर्षे झालेली असतात. त्यांना खूप सुंदर गोंडस मुलगी होते. पण घरच्यांच्या अपेक्षा असतात, घराण्याला वारस पाहिजे, घराला वारस पाहिजे, म्हणून एकापाठोपाठ परत 2 मुली होतात. त्यानंतर मुलगा होतो. तरीही घरचे आणखी एका मुलग्याची अपेक्षा करतात आणि 5वी मुलगीच होते. तरीही ते दोघे 5 मुली आहेत. कसं त्यांना वाढवायचं, कसं सांभाळायचं, शिक्षण कसं द्यायचं याचा कोणताच विचार करत रडत बसत नाहीत. त्यांना फक्त एवढंच माहीत होतं, त्यांना चांगलं आयुष्य, चांगले संस्कार आणि या जगात स्वतःच्या पायावर उभं करायचं होतं. ते दोघेही आपले प्रयत्न सोडत नाहीत. दोघे पण दररोज भाजी विकून आपल्या 5 मुलांचे पोट भरत असत. दिवसरात्र एक करायचे. कधीकधी स्वतः उपाशी राहून मुलांसाठी पोटाला चिमटा लावून दिवसभर उन्हात भाजी विकायचे. पण मुलांचे सगळे हट्ट पुरवायचे. मुले हळूहळू मोठी होत गेली. तसे त्यांचे खर्च वाढत गेले. दररोज दोघेजण भाजी विकायचे. पण जेवढे मुलांना वाढवण्यासाठी, त्यांच्या शिक्षणासाठी पैसे पुरत नसत. हळूहळू खर्च वाढत गेला आणि मग त्यांनी नाईलाजास्तवर पैसे व्याजाने घेतले आणि मुलाचे शिक्षण पूर्ण करत गेले. पण मुलांचे शिक्षण, घरातला खर्च यामुळे व्याजाचे पैसे फेडू शकले नाहीत. व्याजावर व्याज वाढत गेले. मोठी मुलगी आता लग्नाची झाली होती. तिला स्थळं येत होती. मग एक दिवस असंच तिला खूप चांगले स्थळ आले आणि लग्न ठरलं. लग्नाचे दिवस जवळ येत होते. पण हातात मात्र लग्नासाठी पैसे नव्हते. मुलीच्या लग्नासाठी परत पैसे व्याजाने घेतात आणि लग्न करतात. त्यानंतर दुसरी मुलगीसुद्धा पाठोपाठ लग्नाची होते. तिचे शिक्षण पूर्ण झाल्यावर तिचेसुद्धा लग्न होते आणि ज्या महिन्यात दुसऱ्या मुलीचे लग्न झालेले असते, त्याच दुसऱ्या महिन्यात तिसऱ्या मुलीचेसुद्धा लग्न होते. अशा प्रकारे तिघींची लग्न होतात. पण ते दोघे व्याजाने बुडून जातात. काही वर्षे निघून जातात. मोठ्या मुलीला मुलगी होते. मुलग्याचे सुद्धा शिक्षण पूर्ण होते आणि त्याचे लग्न करून सून घरी येते. तरीही त्या दोघांचे कष्ट काही सुटत नाहीत. आयुष्यभर राबत राहतात. मुलग्याच्या लग्नाला सुद्धा काही वर्ष होतात. तिघींची बाळंतपण करतात. सुनेची पण करतात. चौघांनाही मुलीच होतात. फक्त शेवटच्या मुलीचे शिक्षण बाकी असते. एवढं सगळं होत असताना ते दोघं स्वतःसाठी जगतच नाहीत. सगळे आयुष्य मुलांसाठी, त्यांच्या चांगल्या शिक्षणासाठी, स्वतःच्या पायावर उभे करण्यात घालवतात. पण एक दिवस असा येतो की जेव्हा त्यांना हे सगळं काही करत असताना व्याजाने घेतलेल्या पैशाची परतफेड करायची असते, त्यावेळी कोणीसुद्धा साथ देत नाही. त्यांना असं बोललं जातं की तुम्ही तुमचे कर्तव्य केले आहे. आमच्यासाठी काय केलंत? आम्ही सांगितलं नव्हतं जन्माला घालायला. तुम्ही कर्ज केलंय, तुम्ही फेडा. मग तुम्हीच सांगा काय मिळालं त्या दोघांना? लहानाचे मोठे करून, तळहातावरच्या फोडासारखे जपून, स्वतःच्या पायावर उभे करून, संसाराची घडी बसवून म्हाताऱ्या वयात कोणाची साथ मिळाली? अजूनही ते दोघे लोकांचे कर्ज फेडण्यासाठी कष्ट करतात. होत नाही तरीही आजही रोज भाजी विकायला जातात. का? कशासाठी? तर मुलांसाठी. कर्तव्य केलं होतं म्हणून. आणि शेवटी त्यांना काय मिळालं? म्हणूनच मला तुम्हाला आज या कथेतून एक गोष्ट सांगायची आहे. ती म्हणजे आई-बाबांना तुमचे कर्तव्य म्हणून तरी सांभाळा. त्यांना अशा मरणयातना देऊ नका. धन्यवाद.